नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव विचारत आहेत की नमो शेतकरी योजना बंद पडली की काय। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तसेच जो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका। पहा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे की नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून चौथा हप्ता कधी जमा होणार अशा चर्चा होत आहेत। अशातच चौथा जो हप्ता आहे तो हप्ता 17 कोटी रुपये जाहीर झाले असून चौथा हप्ता सोबतच नमो शेतकरी योजनेचा पाचवा पण हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। या योजनेतील एकूण 2000 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे आणि नमो शेतकरी योजनेमधूनच शेतकऱ्यांच्या वार्षिक 6000 रुपये मिळत असतात आणि राज्य सरकारचे 6000 रुपये मिळून 12000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। तसेच आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान महासन्मान निधीच्या सुद्धा 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तसेच या सन 2024-25च्या अर्थसंकल्प जो आहे त्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आलं होतं की भाषणामध्ये पंतप्रधान किसान महासन्मान निधीचा जो योजनेबाबत भर घालणारे राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी योजना या योजनेचा निधी जो आहे तो घोषित करण्यात आला होता। या योजनेचे अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रतिवर्ष 6000 रुपये अनुदान जे आहे ते राज्य शासनाने आणखीन 6000 रुपयाची भर घालून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चालू केली होती। म्हणजेच काय तर नमो शेतकरी योजना जी आहे ती राज्य शासनाने चालू केलेली आहे। अद्यापही जो 3 हप्ते होते ते 3ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती विश्वासरित्या म्हणजेच पीएम किसान योजना या योजनेसोबत टाकले होते, पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता टाकण्यात आलेला नाही। पण असं बातमी येत आहे की नमो शेतकरी योजना बंद पडली का, पण नमो शेतकरी योजना ही बंद पडलेली नाही, ती योजना चालूच आहे। कारण की आता त्या योजनेमध्ये काही भर घालण्यात आलेली आहे, म्हणजेच काही शेतकरी अजून ॲड झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स लँड सेटिंग प्रॉब्लेम असतील, EKYC पेंडिंग असेल, यामुळे थोडा हप्त्याला उशीर होत आहे। शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभदारांना लाभदा करण्यासाठी एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणारी राज्य संकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एकूण सुमारे 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास शासना निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत पहिला हप्ता लाभदारांना देण्यासाठी 1720 कोटी रुपये इतका निधी देण्यात आला होता। तसेच त्यानंतर आता चौथा हप्ता आणि पाचवा हप्त्याचा निधी एकत्र मिळणार आहे अशी एक शक्यता आहे। आणि शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची म्हणजे राज्य शासनाने या दोन्ही हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत कोणती सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती दिली नाही। एक अंदाजे तारीख म्हणून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही जो हप्ता आहे तो मिळण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्याचबरोबर पीएम किसान महासन्मान निधीचा पण हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। ही होती महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।